सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शासनाकडून पेन्शनधारकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं नाशिक जिल्हा ईपीएफ फेडरेशन विभागीय ईपीएफ ऑफिसला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. निवृत्त पेन्शनधारकांनी काल मंगळवारी हे आंदोलन केलं. पेन्शनधारकांच्या मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय समन्वय समितीनं फेब्रुवारी महिन्यात जंतर मंतर येथे आंदोलन केलेलं होतं. यावेळी सीबीटी बैठकीत किमान पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र सीबीटी बैठकीच्या पूर्वी समितीला पेन्शनधारकांचा मुद्दा पुढील बैठकीत घेणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे केंद्र शासन आणि ईपीएफओ यांच्याकडून फसवणूक झाल्यामुळे पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजी उमटली. याविरोधात पेन्शनधारकांनी आक्रमक पवित्रा घेत ईपीएफ कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, डीबी जोशी, चेतन पनेर, नामदेव बोराडे आदी उपस्थित होते. यावेळी पेन्शनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ईपीएस 95 फेडरेशनच्या वतीनं ऑल इंडियामध्ये पीएफ कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात येत आहे. कारण गेल्या 12 वर्षापासून या सरकारने या सर्व ईपीएस 95 पेन्शनधारकांची अतिशय फसवणूक केलेली असून या सर्व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे. याच सरकारने मागणी केलेले कोश्यारी समिती यांनीच नेमलेली कोश्यारी समिती जे स्वीकारायला तयार नाहीत. न्यायालयाने दिलेला निर्णयही सरकार स्वीकारायला तयार नाही. विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी मागणी करूनही ती मागणी मान्य करायला हे सरकार तयार नाही. आणि म्हणून अशा या निर्लज्ज सरकारचा निषेध करण्यासाठी आज ईपीएस 95 फेडरेशनच्या वतीनं देशभर पीएफ कार्यालयाला ताला लावून आंदोलन करण्यात येत असून या ठिकाणी नाशिक विभागाचा अध्यक्ष म्हणून मी रमेश सूर्यवंशी सह आमचे सर्व ईपीएस पेन्शनर बांधव हे ईपीएस कार्यालयाला टाळा ठोकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन मिळेपर्यंत ईपीएस पेन्शनधारक हा स्वस्थ बसणार नाही. कारण सरकार आता सरळ शब्दाने ऐकायला तयार नाही. ज्या लोकांचं कोणत्याही प्रकारचं योगदान नाही, कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नाही, अशा आमदार खासदारांची एका दिवसात एका रात्रीत पेन्शन वाढते. आणि ज्यांनी 40 वर्ष हा देश महासत्ता होण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, देश महासत्तेच्या वाटचालीकडे पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला पानं पुसण्याचं काम या मोदी सरकार नावाच्या लबाड सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून या सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही आज हे ताला ठोको आंदोलन करीत आहोत. तर किमान 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा अशी प्रमुख मागणी आहे. अन्न सुरक्षा कायद्यात 95 पेन्शनर्सचा सहभाग असावा, मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, रेल्वे भाड्यात सवलत देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.